बेळगावात गेल्या 105 वर्षांपासून मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी करत आली आहे। यावर्षी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 11 तारखेला बेळगाव येथील नरगुंदकर भावे चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन झाल्यानंतर शिवाजी गार्डन येथील शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला धार्मिक पद्धतीने पूजा अर्चा करून शिवजयंतीला प्रारंभ करण्यात येणार आहे, असे मध्यवर्ती सार्वजनिक उत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मरगळ यांनी कळवले आहे। उत्सव मंडळ हे 105 वर्ष झालेले आहेत। मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळ परंपरेनुसार आतापर्यंत मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळानं अक्षय तृतीयाला शिवजयंतीची परंपरा पाळलेली आहे। त्याप्रमाणे उद्या 9 तारखेला सकाळी शिवाजी महाराजांचं पूजन होईल नरगुंदकर भावे चौकामध्ये। त्यानंतर गार्डनमध्ये म्हणजे शिवाजी गार्डनमध्ये 10 वाजता होईल। त्यानंतर संपूर्ण कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि गावामध्ये देखील चौकातून जी मंडळ आहेत ते शिवाजी महाराजांची प्रतिष्ठापना करतील। त्याचप्रमाणे 11 तारखेला संध्याकाळी 6 वाजता परंपरेनुसार देखावे शिवाजी जयंती महाराजांचे देखावेची मोठी मिरवणूक संध्याकाळी 6ला नरगुंदकर भावे चौकापासून सुरुवात होईल। तेव्हा जनतेनं आणि सर्व कार्यकर्त्यांनी मंडळाच्या शांततेत मिरवणूक पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं। आणखीन परंपरा जी शिवजयंती जी परंपरा आहे कायम 100 वर्षाची ती अखंड ठेवावी अशी मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या सर्व पदाधिकारी व अध्यक्ष यांच्या वतीनं आम्ही जाहीर विनंती करत आहोत। यावर्षी देखावे वगैरे असं काय केलं नाही? देखावे कसे आहेत, प्रत्येक मंडळ हे आपापले देखावे कधीही जाहीर करत नाही शेवटच्या क्षणापर्यंत, आणि त्याच दिवशी प्रत्येक मंडळ आपापले देखावे जाहीर करते। त्यामुळे मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळ कुठलाही देखावा सादर करत नाही परंपरेप्रमाणे। फक्त पालखी ही एकच मध्यवर्तीची आतापर्यंत 100 वर्षाची परंपरा आहे। त्यामुळे जे मंडळ आहेत वैयक्तिक म्हणजे गल्ली वाईज नगर वाईज ते कुणालाही आपली माहिती देत नाहीत की आपलं कुठली शीन आहे, कारण ती शीन दुसऱ्या मंडळानं करू नये अशी त्यांची एक भावना असते। प्रत्येक गाव व उपनगरामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठापना कार्यक्रम गावच्या वेशीमध्ये होणार आहे। पारंपरिक पद्धतीने वेशभूषा व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आधारित नाटककथा मिरवणुकीत सादर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे। महादेव पवार, कन्नड अम्मा न्यूज नेटवर्क, बेळगावी।